हे सगळं माझ्या एकटीच्याच वाट्याला का? सगळं मनासारखं करून सुद्धा कुठल्याच गोष्टीचं समाधान नाही. डोक्यावरचा पदर कधी खाली पडू नाही दिलं मी, ना कधी माझ्या दुःखाचा बाजार मांडला मी. अंतरपाठ खाली गेला तेव्हा कुठं नजर झाली असेल, नाहीतर त्यानंतर कधी त्यांच्या नजरेशी नजर सुद्धा नाही भिडवली मी. त्यांची मान खाली जाईल असं कधीच नाही वागले मी, कधीच. बाबा म्हणायचे, पुरी नवरा बायको म्हणजे एका गाडीची 2 चाकं असतात. एक चाक कुचकं असलं तरी दुसऱ्याने त्याला सांभाळून खेचून पुढे न्यायचं असतं. शेवटी नवरा नवरा असतोय. 7 जन्माची गाठ ती त्याच्या सोबत. विश्वास ठेव म्हणायचं, विश्वास ठेव. एक ना एक दिवशी त्यांचे सुद्धा डोळे उघडतील आणि ते तुला स्वतःहून मायेने जवळ घेतील. घरच्या गोष्टी या 4 भिंतीच्या आत ठेवूनच संसार करायचा, ध्यानात ठेव असं म्हटलं तुम्ही. पण बाबा, तुम्हाला जे चित्र दाखवलं ते खूप वेगळं होतं आणि जे माझ्यासोबत वागतायत ते पूर्णपणे वेगळं आहे, पूर्णपणे. बाबा असं पोरकं करून का गेला तो मला? तुम्ही हवे होतात मला मार्ग दाखवण्यासाठी. तुम्हाला सत्य कळालं असतं की त्यांनी ही सोयरी फक्त आणि फक्त आपली ती जमीन बळकावण्यासाठी केली. नाहीतर मला साध्या केरसुडीची सुद्धा किंमत नाही हो या घरात. साध्या केरसुडीची सुद्धा किंमत नाही. स्वामी महाराज, मला मार्ग दाखवा, मार्ग दाखवा मला. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी स्वामी.